आता आपण निघालेलो आहे गंगोत्रीच्या दिशेने। तर आता आपण आज 9 वाजता इथून निघालेलो आहे। तर गंगोत्री आपलं इथून 100 किलोमीटर आहे। तर आज नाही आपण उद्या गंगोत्रीमध्ये पोहोचतोय। तर रस्ता जर चांगला जर असला तर, नसला तर आपल्याला 2-3 दिवस पण लागू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात। तर चला त्याच्यानंतर आता एकदा गंगा नदी बघून घ्या। चला दाखवतो। हे पाहू शकता गंगा नदी आहे। इकडचं वातावरण कसं झालंय, पुन्हा घामाघूम झालाय मराठी माणूस। कसं मराठी माणूस म्हणत तसं पाहू शकता। आता ह्यो पूल आहे नदीवरचा। तर आपल्याला या पुलावरून इकडे जायचंय। तर या साईडनं आपण आलेलो आहे। तर आपल्याला या साईडला जायचंय। तर चला मग निघू पुढं। मित्रांनो पाहू शकता गंगा नदी इथून फक्त आता गंगोत्री राहिलेलं आहे 92 किलोमीटर। पाहू शकता कशी आहे नदी, सांगा मग लवकर। पाहू शकता एवढा डोंगर ढसळून पूर्ण नदीत गेलेला आहे। रोड पण तुटून गेलेला आहे। इथं पाहू शकता या साईडनं कोरून रोड बनवला आहे आता नवीन या ठिकाणी। तेव्हा काम चालू आहे अजून, ते मामा काम करत आहे तिथं। हे पाहू शकता असा रोड होता, ते इथून सारा ढसळून गेलेला आहे पाण्यामुळं। आणि वर पाहू शकता तुम्ही एकदम डोंगर, अर्धा डोंगर खाली आलेला आहे ढसळून। पण 11 किलोमीटर आलो होतो उत्तर काशीपासून। तर आता पुन्हा आपण मागे निघालेलो आहे। तर मित्रांनो मागे निघण्याचं कारण आहे, तर पुढं पोलीस लोक आपल्याला जाऊन द्यायला नाही राहिले। वरून डोंगरावरून मोठमोठे दगड खाली लँडस्लायडिंग होत आहेत असे हे पाहू शकता। मोठे मोठे दगड पडूच राहिले। अजून पाऊस बंद जवळजवळ 7 ते 8 तारखेपर्यंत रोड उघडणार नाही असं सांगितलंय आम्हाला। एवढे दिवस इथं उत्तर काशीमध्ये थांबूच तर आपण केदारनाथच्या दिशेने निघतोय। तर चला आता हे पाहू शकता भागीरथी नदी आहे व गंगा नदी आहे पाहू शकता। आता आपण निघालोय मागाव उजूक 11 किलोमीटर जाऊन आपण काल जिथं थांबलो होतो त्या ठिकाणी थांबणार आहे। तर चला मग आता काय त्याला दुसरा पर्याय नाही आहे। केदारनाथ बद्रीनाथ झाल्यानंतर आपण पुन्हा गंगोत्रीला येणार आहे। तर चला मग निघू।